तिथून जवळ आहे रे शुभम, तेव्हा तिथून जवळ आहे. माझी रिस्क घ्यायची कशाला? तिथे बघ ना, तिथं ऑलरेडी दगड आहे, ऑलरेडी 2-4 दगड आहे. पण तिथं पाय सटकला मग ह्याच्यात काय पाय आईच्या गावात अबे साल्या तोंडावर उडाला ना. ए गप्पे. नमस्कार मंडळी, तर मी आज आलो आता कल्याणला आणि भेटलेत आज संडे निमित्त सगळे मित्र भेटलेले आहेत. 2 गाड्या ऑलरेडी आमच्या पुढे गेलेल्या आहेत आणि आज संडे दुपार निमित्त आम्ही निघालो आता बाहेर फिरण्यासाठी. तर कुठे चाललो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. आणि आजचा एक आमची गाडी चालू होत नाही. झाली का चालू? झाली होईल ती चालू, थोडी गरम झाली की ती पण चालू आहे. तर या व्हिडिओला आपण इथेच सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी शुभम माडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडिक ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती. आणि कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असाल आणि मजेतच राहा. तर चाललो आता आम्ही कुठे आम्हालासुद्धा नाही माहिती. पुढे जायचं आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण पुढे बघायला भेटेल आमची संडेची मजा. फायनली पोचलो या ठिकाणी आणि आता पुढे निघतोय. तिकडे पार्किंगचे पैसे द्यायला गेला बाबू आणि इथून आता पुढे जायचं. अशी काही वाट आहे जाण्यासाठी, पण समोरचा निसर्ग बघा. हा हा लाजवाब नंबर. एक सुंदर अशा स्पॉटवरती आलो आणि इथे बघा लावणी चालू आहे समोर. आणि आपली जर तुम्ही लावणीचे व्हिडिओ बघितले नसेल तर इथं मी आय बटनमध्ये देतो, आपलीसुद्धा जाऊन व्हिडिओ नक्की बघा. आणि इथे समोर आता कॅमेरामध्ये दिसतंय का नाही, बट इथे असं जबरदस्त व्ह्यू आहे ना, खूप भयानक मस्त. बघतो मी मोबाईलमध्ये कॅप्चर करता आलं तर करतो आणि तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. पण गर्दी आज खूप जास्तच आहे, कारण आज संडे असल्या काळामुळे विकेंडला इथं फुल गर्दी आहे. आणि यांची मस्ती बघायला झाली, एकमेकावर चिखल उडवतात. त्याची पॅन्ट बघा अशी चिखलाने वाकवली. काय मित्रांसोबत आलो आपल्या लहानपणीचं की अशी मस्ती फुल चालूच असते, फुल धमाला मस्ती येते. कोणाची जर चालू आहे आईच्या गावात अबे साल्या तोंडावर उडाला ना. चला फुकटची मस्ती आता हे यांना बंदच आहे. हा बघ कसला रंगलोय. इथे एक गाडी मागे अडकली होती, ती काढायला थांबलो आणि त्याने मला रंगवून दिलं. हा बघा सभोवताली कसला नेचर आहे, खूप सुंदर. हा बघा हे धबधबे मगाशी तुम्हाला दाखवत होतं, आहेत की नाही भारी. दुधासारखं वाहणारं पाणी. पण आज इथं पब्लिक पण खूप आहे. छोट्या वड्यात आता इथं चिखलाने माकवलं त्याचं काही धुतलं जातं. आहे बरं, हे एवढे नालायक आहेत ना की पुढे गेल्यावर अजून परत चिखल उडवणार असेच. रेनकोट धुत आहेत. बघा कसला व्ह्यू आहे समोर. आणि इथे सगळ्यांचं चालू आहे रेनकोट धुणं. ए पुढे जाऊ नको हिरो, सेल्फी. तिथून जवळ आहे रे शुभम, तेव्हा तिथून जवळ आहे. माझी रिस्क घ्यायची कशाला? तिथे बघ ना, तिथं ऑलरेडी दगड आहे, ऑलरेडी 2-4 दगड आहे. पण तिथं पाय सटकला मग ह्याच्यात काय पाय सटकणार नाही, खालचं दगड काय माहिती. यूट्यूबर आहे बा शुभम माडिक, हॅशटॅग शुभम माडिक. 1 मिलियन हॉल झाले माडिक ब्लॉग गेल्या 1 मिलियन. अशी मस्ती प्लीज कधी करू नका, खूप रिस्की आहे. तर आता मागे काही लोक नदी क्रॉस करून पुढे गेले होते, पण आता नंतर पाण्याचा फ्लो वाढल्या कारणाने त्यांना इकडे येता येत नव्हतं. तर तुम्ही मागे व्हिडिओमध्ये बघितलं, त्यामुळे ह्या अशा गोष्टी रिस्की आहेत. प्लीज करून असं काही करू नका. आणि पाणी हे पावसामध्ये कधी वाढेल हे कधीच कोणाला सांगता येत नाही, कारण पाण्याचा फ्लो होता. 2 लहान मुलं पण होती, पण ती फॅमिली व्यवस्थित आलेली आहे बाहेर.
बट तुम्हाला मी एक सांगतो, पावसाळ्यात जर फिरायला जाता तर प्लीज करून अशा काही गोष्टी करू नका, कारण ह्या खरंच गोष्टी खूप रिस्की आहेत. आम्ही पण तिथे आता थोडा वेळ केली मस्ती, थोडा वेळ थांबलो, पाण्यापासून थोडं लांबच होतो, त्यामुळे व्यवस्थित आपला जीव आपला सांभाळा, कारण आपल्या घरी पण आपले आईवडील वाट बघतात. त्यामुळे अशा गोष्टी रिस्कीवाल्या करू नका प्लीज करून, जेणेकरून तुमच्यामुळे दुसऱ्या कोणाचंच नुकसान होईल. म्हणजे बाकीच्यांना पण घरच्या बाहेर सोडत नाहीत ना आमच्यात पण आहेत असे बरेच खास करून मी पण आहे, त्यामुळे घरचे घाबरतात या गोष्टींसाठी. त्यामुळे प्लीज करून ह्या अशा रिस्की गोष्टी करू नका, स्वतःचा जीव धोक्यात घालू नका आणि त्या निसर्गाला दोष देऊ नका. ओंकार हे चिखलात खेळत आहेत आणि त्यांच्यासाठी तो पाणी जमा करतो. अरे पूर्ण भरून किती ना, किती मस्ती आहे एकमेकाच्या अंगावर चिक्का लढवायची. त्याला आनंद वाचलाय आता, आणि मी पण पर्सनली मी सुद्धा, मी तर आधीपासूनच भूमिगत होतो. तो पण आधीपासून नव्हता यात. काय बिचारा एकटाच क्लीन आहे पूर्ण. आम्हा दोघांना आणलं गेलं याच्यात, ओढलं गेलं बिचारांनी. आपल्याला आणलं गेलं त्या दिवशी. ओढलं गेलंय रे, आणला थोडी. तेच ते ओढलं गेलं. मराठी वापरू नकोस, मराठी वापरू नकोस, मराठी वापरू नकोस. ऐक तुटलं जात आहे. एक पावसामध्ये मस्तपैकी भजीपाव खाल्ला जातो, थोडंसं एक नाश्ता, भूक पण लागली होती, परत सारं चालून मस्ती करून आता भजीपाव खातो. कसला व्ह्यू आहे बघा समोर. चला आता मस्तपैकी आता भजीपाव खाल्लेला आहे, पोटपूजा झालेली आहे. बघूया पुढे, आता डायरेक्ट घरीच निघूया, कारण सगळेजण आता थकलेत, लो झाली बॅटरी सगळ्यांची ऑटोमॅटिक. सो आता घरी जाऊया. तर मंडळी, ही व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा, आणि अशा रिस्की जागांवर नका जाऊ. फिरा, एन्जॉय करा, मजा घ्या पावसाची, पण रिस्की जागांवर रिस्क घेऊ नका आणि तुमच्या घरच्यांचा जीव धोक्यात घालू नका, कारण तुम्ही जर तिथे काही तुमच्यासोबत दुखापत झाली तर तुमच्या मागे तुमचे आईवडील आहेत, तर त्यांना ते पूर्ण आयुष्यभर सोसावं लागणार आहे. त्यामुळे अशा रिस्की जागांवर जाणं टाळा, आणि भेटूया अशाच काहीतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा. बाय बाय.